घोटाळा. आईला 8 दिवस झाले लगा घरी नाही. आईला अरे लगा हे काय बाहेर झोपली का काय? दार पण लावले. आईला 8 दिवस झाले लगा बायकोला जवळ झोपलो नाही लगा मी. बघुळे, ए बघुळे, बघुळे, ए बघुळे, बघुळे, ए बघुळे. आयो किती मी सांभाळू नाही ठेवली तुम्ही माझी. अयो आईला हिच्या काय जवळ जायला नको बाबा. कुत्रीच्या आईला हाणल्या का हाणील ही निभार हाणील मला. हिच्या काय जवळ जायला नको आता आपल्याला. आईला कधी का काढलं का त्या बायला चिठ्ठी लिहिली आणि ती गावली हिला आणि हिनं लोक मला कुत्र्याकडे हाणला. आता सरपंचाला भांडण मिटवाय बोलवी नव्हता शो भांडण पिटवून गेलाय. आता त्याला सुट्टी नाही. आता त्याच्याकडे जाऊन बघतोच. लगा 8 दिवस झालं लगा या सकाराम घोटाळ्यानं काय खाल्लं नाही पिल्लं नाही. त्या गुलाबरावच्या घरी झोपाय मी. लगा अजून बायकोच्या जवळ पण गेलो नाही 8 दिवस झालं. काय अवस्था ह्या सकाराम घोटाळ्याची. आणि ह्याला सगळ्याला का नाही कारणीभूत तो सरपंच आहे. त्याला सोडत नाही. आता त्याला दाखवतोच सकाराम घोटाळे कोण आहे त्या. किंवा आता गावतीच मला त्याला सुट्टी नाही. त्याला हाणणारच आहे आता. टाकली आता. या सरपंचाच्या भांडण मिटवाय सोडून माझे बकुळचे भांडण लावून आलाय. लगा 8 दिवस झाला लागा तिच्या जवळ झोपलो नाही लागा मी. अजून तिला हात पण लावला नाही. आयला सकाराम घोटायची काय इज्जत आहे का नाही. त्याला सुट्टी देत नाही आता सरपंचाला. सकाराम घोटाळे म्हणजे काटक्या बोट आणि जाग्या पलटी. सोपा आहे त्याला आता बघ तुझं बराबर.